SP जळगावचा अर्ज क्रमांक तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 500 प्लस अर्ज आतापर्यंत SP जळगावचा या ठिकाणी आला आहे आणि SP जळगावचा मी तुम्हाला टोकन नंबर सुद्धा या ठिकाणी दाखवून देतो या फॉर्म. तर बघू शकता तुम्ही SP जळगावचा हा टोकन नंबर आहे. बघू शकता अर्ज क्रमांक 500 आहे आणि त्याचबरोबर टोकन नंबर तुम्ही बघू शकता 1757 प्लस अर्ज आतापर्यंत SP जळगावला या ठिकाणी आले आहे. तर बघू शकता तुम्ही लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. SP जळगावला बघू शकता 1757 हा टोकन नंबर आहे आणि त्याचबरोबर फॉर्म जो भरला 20 नोव्हेंबर 2025 11:09 आणि 28 सेकंडमध्ये या ठिकाणी हा फॉर्म भरला आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तारीख वगैरे. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, कुठे किती अर्ज आले याबद्दल अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आणि आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी अर्ज पोलीस भरतीमध्ये आले आहे, ज्यामध्ये SRPF चालक, शिपाई, बॅट्समन, कारागृह या सर्व पदाबद्दल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 80 घटकाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, कारण असे डेली अपडेट आपण तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्यानंतरचा अर्ज क्रमांक तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, SP वाशिम आहे, पोलीस कॉन्स्टेबलचा हा फॉर्म आहे. तर SP वाशिमला आतापर्यंत जे अर्ज आले आहेत 2104 हा अर्ज क्रमांक आहे. तर SP वाशिमला 2104 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर आतापर्यंत हा जो फॉर्म आहे हा कालच या ठिकाणी भरला होता. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही धरून चला की जवळपास 2500 प्लस या ठिकाणी तुम्ही अर्ज धरून चला किंवा 2400 प्लस अर्ज या ठिकाणी तुम्ही धरून चला जे SP वाशिम आहे या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर नाशिक कारागृह दाखवतो. त्यानंतर बघू शकता नाशिक कारागृह आहे. तर हा नाशिक कारागृहचा टोकन नंबर आहे. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट स्लिप आहे ही नागपूर कारागृहची. तर आतापर्यंत नागपूर कारागृहला 10,000 प्लस अर्ज हा टोकन नंबर आहे. बघू शकता तुम्ही. तर टोकन नंबर जो आहे हा 10,000 प्लस. आणि आपण फॉर्म कधी भरला होता तर बघू शकता तुम्ही 20 नोव्हेंबरला आपण हा फॉर्म भरला होता नाशिक कारागृहचा 20 नोव्हेंबरला आणि 11:11 आणि 47 सेकंडने या ठिकाणी भरला. 11:11 भरला. बघू शकता तुम्ही. पोलीस प्रिझन कॉन्स्टेबल बघू शकता, कॉन्स्टेबल म्हणजे बघू शकता कारागृह नाशिकला जे आतापर्यंत 10,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर SP बॅट्समन आहे. SP गोंदियाला 239 हा अर्ज. नंतर बघू शकता पोलीस बॅट्समन आहे SP गोंदिया आहे. तर टोकन नंबर रजिस्ट्रेशन नंबर बघू शकता, अर्ज उमेदवाराचा अर्ज क्रमांक 239 हा अर्ज क्रमांक आहे आणि याच फॉर्मचा टोकन नंबर दाखवतो. तर बघू शकता SP बॅट्समन बघू शकता तुम्ही, पोलीस कॉन्स्टेबल बॅट्समन गोंदियाचा जो या ठिकाणी टोकन नंबर आहे 290 टोकन नंबर आहे. 239 हा या ठिकाणी अर्ज क्रमांक आहे. तारीख बघू शकता 19 नोव्हेंबरला फॉर्म भरला आहे. रात्री जवळपास 8:45 हा या ठिकाणी पेमेंट केलेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे. 19 नोव्हेंबरला. तर आतापर्यंत 300 प्लस अर्ज धरून चला तुम्ही पोलीस बॅट्समन गोंदिया या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो वर्धा कॉन्स्टेबल आहे. वर्धा कॉन्स्टेबलला 1200 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले आहे. त्यानंतर बघू शकता अकोला आहे. अकोला या ठिकाणी 2700 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले आहे. त्यानंतर संभाजी महाराजनगर ग्रामीण आहे. तर 1830 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले आहे. त्यानंतर CP मुंबईला जे विद्यार्थी मित्रांनो 32,000 प्लस अर्ज या ठिकाणी आले, मी तुम्हाला दाखवून देतो. तर बघू शकता तुम्ही CP मुंबई आहे. 32,000 प्लस अर्ज आतापर्यंत CP मुंबई या ठिकाणी आले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर नाशिक कारागृह आहे. नाशिक कारागृहला 10,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले, मी तुम्हाला टोकन नंबर दाखवलेला आहे. त्यानंतर बघू शकता नागपूर सिटी आहे. तर नागपूर सिटीला आतापर्यंत जे अर्ज आले 8,000 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर सिटी या ठिकाणी आले आहे. त्याचबरोबर मुंबई लोहमार्ग आहे. मुंबई लोहमार्गला 9,800 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. त्यानंतर अमरावती ग्रामीण आहे. अमरावती ग्रामीणला 4,200 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही SRPF गडचिरोली आहे. 1,800 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले आहे. त्यानंतर नाशिक ग्रामीण आहे. तर नाशिक ग्रामीणला 4,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले आहे. त्यानंतर बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी आहे. तर रत्नागिरीला 520 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे आणि CP मुंबईला 32,000 प्लस अर्ज आले, माहीतच आहे. ठीक आहे. त्यानंतर SP चंद्रपूर आहे. तर SP चंद्रपूरला 2,700 प्लस अर्ज आतापर्यंत SP चंद्रपूर या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर बघू शकता नाशिक कारागृह म्हणजे जवळपास 10,000 प्लस अर्ज नाशिक कारागृहला गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता SP बुलढाणा आहे. तर SP बुलढाणाला जे आतापर्यंत अर्ज आले आहे 1,200 प्लस अर्ज आतापर्यंत SP बुलढाणा या ठिकाणी
ठिकाणी आलेले आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतरचा आहे नांदेड, कारण की बरेच विद्यार्थी कमेंट होते की सर नांदेड किती आले आहे, तर 1967 अर्ध नांदेडला आले आहे. त्यानंतर SP वाशिम चालक आहे तर 927 प्लस अर्ध आतापर्यंत या ठिकाणी आले आहे. त्यानंतर SP हिंगोली आहे तर SP हिंगोलीला जे अर्ध आतापर्यंत या ठिकाणी आले, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 1900 अर्ध आले, म्हणजे 1900 प्लस अर्ध आतापर्यंत SP हिंगोली या ठिकाणी आले आहे. त्यानंतर नागपूर कारागृह आहे तर नागपूर कारागृहाला 16,280 अर्ध क्रॉस या ठिकाणी झाले आहे. म्हणजे तुम्ही जास्त धरून चला की 17,000 तरी तुम्ही या ठिकाणी अर्ध आतापर्यंत धरून चला की नागपूर कारागृहाला 16 ते 17,000 प्लस अर्ध आतापर्यंत च्या मदत आहे. 16 ते 17,000च्या अंदर या ठिकाणी अर्ध आले. त्यानंतर SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे तर जवळपास 5,400 ते 6,000 पर्यंत अर्ध SRPF गोंदियाला गेले आहे. एक लक्षात ठेवा, SRPF गोंदियाला 6,000 पर्यंत अर्ध या ठिकाणी टच झालेले आहे. त्यानंतर बघू शकता मीरा भाईंदर चालक आहे 1,500 प्लस अर्ध आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर संभाजी महाराजनगर रेल्वे आहे 400 प्लस अर्ध आतापर्यंत आले आहे. त्यानंतर संभाजीनगर ग्रामीण आहे तर 1,500 प्लस अर्ध आतापर्यंत आले आहे. मुंबई कारागृह आहे तर 15,340 प्लस अर्ध आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 1 पुणे आहे तर 2,000 प्लस अर्ध आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर बघू शकता SRPF कुसळगाव आहे तर 4,100 प्लस अर्ध आतापर्यंत आले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे तर 10,000 प्लस अर्ध आतापर्यंत या ठिकाणी आले. बघू शकता तुम्ही SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे 10,000 प्लस अर्ध आतापर्यंत आले आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओची क्वालिटी आणि व्हिडिओचा कंटेंट आपला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असे डेली अपडेट आपण देत असतो. त्यानंतर SP वर्धा बघू शकता 990 प्लस अर्ध आतापर्यंत आले आहे. पुणे कारागृहाला जवळपास तुम्ही धरून चला की 12 ते 14,000 प्लस अर्ध आतापर्यंत पुणे कारागृहाला गेलेले आहे. SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे तर 6,500 प्लस अर्ध आतापर्यंत SRPF गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी गेले आहे 6,500 प्लस. ठीक आहे. त्यानंतर पुणे सिटी चालक आहे, पुणे सिटी चालकला आतापर्यंत 1,560 प्लस अर्ध आतापर्यंत पुणे सिटी चालक या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई रेल्वे 1,900 प्लस अर्ध आतापर्यंत आले आहे. SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे 4,900 प्लस अर्ध आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. सोलापूर बॅट्समनला 260 प्लस अर्ध आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर अकोला जिल्हा आहे तर 1,800 प्लस अर्ध आतापर्यंत आले आहे. धाराशिव चालकला 1,380 प्लस अर्ध आले आहे आणि पिंपरी चिंचवडला SPला 1,960 अर्ध आले आहे. त्यानंतर SRPF गोंदियाला 6,000 प्लस अर्ध गेले आहे. नागपूर कारागृहाला जे आतापर्यंत जवळपास धरून चला की या ठिकाणी 12,000 प्लस अर्ध या ठिकाणी गेले आहे. यवतमाळ बॅट्समन बघू शकता 192 प्लस अर्ध आले. वाशिम बॅट्समनला 191 अर्ध आले आहे. SRPF गट क्रमांक 7 दौंड 4,400 प्लस अर्ध आले आहे. SP धुळेला 1,544 अर्ध आले आहे. संभाजीनगर बॅट्समनला 260 अर्ध आले आहे. SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे 4,900 प्लस अर्ध आतापर्यंत आले आहे. आणि मुंबई कारागृहाला 16,200 किंवा 17,000 पर्यंत अर्ध आतापर्यंत मुंबई कारागृहाला आलेले आहे. त्याचबरोबर SP कोल्हापूर आहे तर 1,230 प्लस अर्ध आतापर्यंत आले आहे. ठाणे शहर आहे तर 2,500 प्लस अर्ध आतापर्यंत आले आहे. नाशिक कारागृह आहे 8,000 प्लस अर्ध आतापर्यंत आले आहे. त्याचबरोबर पालघर चालक आहे 490 प्लस अर्ध आतापर्यंत आले आहे. पुणे शहरला 16,000 प्लस अर्ध आतापर्यंत आले आहे. त्यानंतर SP बुलढाणा चालक आहे 890 प्लस अर्ध आतापर्यंत आले आहे. आणि SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे 12,500 प्लस अर्ध आतापर्यंत आले आहे. SP पिंपरी चिंचवडला 1,400 प्लस अर्ध आतापर्यंत आले आहे. SP मीरा भाईंदरला 3,500 प्लस अर्ध आले आहे. त्याचबरोबर ठाणे सिटीला 2,700 प्लस अर्ध आले आहे. SP भंडाराला 700 प्लस अर्ध आतापर्यंत आले आहे. आणि SRPF कोल्हापूरला 1900 प्लस अर्ध आतापर्यंत आले आहे. आणि मुंबई बॅट्समनला 660 प्लस अर्ध आतापर्यंत आले आहे. आणि पुणे बॅट्समनला 590 प्लस अर्ध आतापर्यंत आले आहे. आणि गोंदिया बॅट्समनला 300 प्लस अर्ध आले आहे. परभणी चालकला 800 प्लस अर्ध आले आहे. नवी मुंबईला 1,500 प्लस अर्ध आले आहे. आणि SRPF धुळेला 3,000 प्लस अर्ध आले आहे. सिंधुदुर्ग चालकला 800 प्लस अर्ध आले आहे. पालघर जिल्हा पोलीस 700 प्लस अर्ध या ठिकाणी आले. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून त्या व्हिडिओ देत राहणार आहे. आजच्यासाठी थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.